सर्वात पहिला उद्या गुढीपाडवा आहे, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू नववर्ष उद्यापासून सुरू होत आहे आणि खरोखर तमाम देशवासीय हिंदूवासियांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी रमजान ईद आहे, माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण इथे बघाल आज 29 मार्च आणि गेले कित्येक वर्षापासून 29 मार्च हा माझा जन्मदिवस इथे कार्यकर्त्यांच्या मार्फत साजरा करण्यात येतो। माझी धर्मपत्नी स्थानिक नगरसेविका माधुरी भोई ती माझा वाढदिवस साजरा करते आणि मी तिचा वाढदिवस साजरा करतो। अशा पद्धतीने आम्ही आमचे वाढदिवस दोघांचे हे पब्लिकमध्ये, लोकांमध्ये, लोकसेवेमध्ये आणि लोकांच्या प्रेमाखातर आम्ही हे सगळे वाढदिवस करतो। कित्येक लोक आम्हाला आउट ऑफ मुंबई, आउट ऑफ फॉरेन कंट्रीसाठी पण टूरच्या पॅकेज दिलेले आहेत, पण लोकांमध्ये त्या दिवशी आपण नसलो तर लोकांचं हिमूड्स होऊ नये या कारणास्तव आपण आहे ना हा वाढदिवस त्यांच्याबरोबर आपण साजरा करतो। लोकांचं प्रेम, उत्साह गेले कित्येक वर्ष, आता तुम्ही बघत असाल 2022 नंतर आता 3 वर्ष, 3.25 वर्ष होऊन गेले, नगरसेवक पद नसताना पण लोकांचं एवढं प्रेम आमच्या प्रती आहे ही ईश्वराचीच देण आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आमच्याबरोबर त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत। मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन त्यांचं प्रेम, आशीर्वाद हे कायम असंच असू दे आणि माझ्याकडनं किंवा माझ्या पत्नीकडनं चुकूनही कुठचीही चूक त्यांच्या बाबतीमध्ये होऊ नये एवढी आम्हाला तरी सद्बुद्धी देते एवढी विनंती करतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे उपविभाग प्रमुख, माजी नगरसेवक, माजी प्रभाग समिती अध्यक्ष सन्माननीय योगेशजी भोईर, आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण पाहिलं असेल, शुभेच्छा देण्यासाठी 7-8 वाजल्यापासून लोक मोठ्या गर्दीने येत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचा लोकांचं प्रेम किती त्यांच्यावर आहे, जे ते कामं लोकांची करतात हेच ते प्रेम आहे आणि मी त्यांना आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि ज्याप्रमाणे इलेक्शन लागल्या की मला माधुरी भोईर, योगेशजी भोईर कोणी उमेदवार असेल तर नक्कीच या 25 नंबरमध्ये ते निवडून येणारच आणि उद्या पाडवा आहे म्हणून सर्वांना पाडवाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यानंतर 31 तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण असंच मीडियाने आमच्यावर प्रेम ठेवावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आता एवढंच सांगेन की आज तुम्ही बघताय गेली लगभग 10 ते 15 वर्ष आज आम्ही लोक वॉर्डमध्ये काम करतो आणि हे लोकांचं प्रेम आहे जे लोक इथे येत आहेत। फक्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की या लोकांचं प्रेम वरती राहू द्या। येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडणुकीची वाट बघतोय, जी निवडणुका होत आहेत जेव्हा पण होतील त्यावेळेला पुन्हा इथे आम्ही नगरसेवक गेली लगभग 10 ते 15 वर्ष ज्या वेळेला योगेश भोईर पहिला नगरसेवक होते त्यांनी 5 वर्ष काम केलं म्हणून मला लोकांनी निवडून दिलं। मी नवीन होती, माझा चेहरा नवीन होता, पण योगेश भोईरचं लोकांवरती प्रेम एवढं होतं आणि प्रेम एवढे त्यांची चाहते एवढे होते की त्या लोकांनी मला निवडून दिलं। आणि गेली आता लगभग मला वाटतं 13-15 वर्ष होत आली, अजून कॉर्पोरेशन काय घ्यायचं नक्की दिसत नाहीये। तरी पण मी एवढंच आज सांगेन की कॉर्पोरेशन कधीही होऊ दे, इकडून पुन्हा भोईर हे निवडून येणारच।